तमिळनाडूच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप झालाय. त्याचं कारण म्हणजे अभिनेता असलेला विजय थालापती. पहिल्याच निवडणुकीमध्ये मोठ्या मोठ्या पक्षांना विजय थालापतीच्या पक्षाने अक्षरशः धुळीस मिळवलंय. आत्ता बऱ्याचशा राज्यांमध्ये निवडणुका झाल्या. पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम या ठिकाणी सर्वत्रच निवडणुका झाल्या. सर्व जागेवरती भाजपने आपली ताकद लावली. भाजपच काय, स्थानिक पक्षांनी देखील आपली ताकद लावली. पण या सर्वांमध्ये चर्चा होत आहे तमिळनाडूमधील विजय थालापतीच्या पक्षाची आणि विजय थालापतीची. त्याचं कारणही तसंच आहे. कारण की अभिनेता असलेला विजय थालापती याचं राजकीय कनेक्शन कुठेही नाही. पहिल्यांदाच तो निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरला. पहिल्यांदाच त्याने पक्ष स्थापन केलाय आणि आता थेट तमिळनाडूचा मुख्यमंत्री होणार. पण फक्त एका वर्षभरामध्ये हे कसं काय शक्य झालं? मोठे मोठे पक्ष असताना देखील विजयच्या नवीन पक्षाने एवढं सर्व कसं काय घडवून आणलं? एक्झिट पोलनुसार विजयच्या पक्षाने सर्वात मोठी आघाडी घेतल्याचं दिसून येतंय. एक्झिट पोलमध्ये विजयचा पक्ष किती मोठ्या फरकाने जिंकतोय. समोर मोठे मोठे पक्ष असताना देखील थालापतीच्या पक्षाने एवढी मोठी लीड कसं काय घेतली? चला सविस्तर आपण आपल्या रिपोर्टरच्या माध्यमातून जाणून घेऊ. तलपती विजय यांचा राजकीय खेळ सुरू होताच तमिळनाडूच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अनेक वर्ष चित्रपटसृष्टीत सुपरस्टार म्हणून राज्य करणारे तलपती विजय यांनी आता थेट राजकारणात उडी घेतली आहे. 2 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांनी आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली. या पक्षाचं नाव आहे तमिळगा वेट्री कळघम TVK. या घोषणेनंतर तमिळनाडूमध्ये तिसऱ्या पर्यायाची चर्चा जोरात सुरू झाली आहे. सध्या तमिळनाडूमध्ये MK स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली DMK आघाडीची सत्ता आहे. DMK सोबत काँग्रेस, CPI, CPIM, VCK आणि इतर मित्रपक्ष आहेत. दुसऱ्या बाजूला AIADMK, भाजप आणि इतर सहयोगी पक्ष मैदानात आहेत. पण यावेळी संपूर्ण लक्ष विजय यांच्या TVK पक्षावर आहे. सर्वात चर्चेत असलेला एक्झिट पोल म्हणजे कॅक्सिस माय इंडियाचा. या सर्व्हेनुसार MK स्टॅलिन यांच्या DMK आघाडीला 92 ते 110 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर तलपती विजय यांच्या TVK पक्षाला तब्बल 98 ते 120 जागा मिळू शकतात असा दावा करण्यात आला आहे. तमिळनाडू विधानसभेत एकूण 234 जागा आहेत आणि बहुमतासाठी 118 जागांची गरज आहे. म्हणजे हा अंदाज खरा ठरला तर विजय पहिल्याच निवडणुकीत सत्ता मिळवू शकतात. या सर्व्हेनुसार TVKला जवळपास 35% मतं मिळतील असा अंदाज आहे. DMK आघाडीलाही जवळपास तेवढाच मतांचा वाटा दाखवला गेला आहे. म्हणजे मतदारांमध्ये थेट विजय विरुद्ध स्टॅलिन अशी लढत दिसत आहे. दुसऱ्या बाजूला एडप्पडी के पलानीस्वामी यांच्या AIADMKला आणि भाजप आघाडीला फक्त 22 ते 32 जागा मिळतील असा अंदाज आहे. भाजपकडून के अण्णामलाई राज्यात आक्रमक प्रचार करत आहेत. पण एक्झिट पोल्समध्ये त्यांना मोठं यश मिळताना दिसत नाही. मात्र सर्वच एक्झिट पोल्स विजय यांच्या बाजूने नाहीत. PMRQ, मॅट्रिक्स, पीपल्स पल्स आणि चाणक्य स्ट्रॅटेजी यांसारख्या एजन्सींनी वेगळंच चित्र दाखवलं आहे. या सर्व्हेमध्ये स्टॅलिन यांच्या DMK आघाडीला 122 ते 160 जागांपर्यंत अंदाज दिला आहे. तर विजय यांच्या TVK पक्षाला फक्त 2 ते 10 जागा मिळतील असं म्हटलं आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे. तमिळनाडूच्या निवडणुकीत एक्झिट पोल्समध्येच मोठा गोंधळ आहे. काही सर्व्हेमध्ये विजय मुख्यमंत्री बनताना दिसत आहेत, तर काहींमध्ये MK स्टॅलिन पुन्हा सत्ता राखताना दिसत आहेत. त्यामुळे खरा निकाल काय लागणार याची उत्सुकता वाढली आहे. तलपती विजय यांनी पक्ष स्थापन करताना एक महत्त्वाचा मुद्दा मांडला होता. तमिळनाडूत अनेक वर्षांपासून DMK आणि AIADMK या 2 पक्षांमध्येच सत्ता फिरत आली आहे. विजय यांनी या 2 ध्रुवीय राजकारणाला आव्हान देत स्वतःला तिसरा पर्याय म्हणून सादर केलं. बदल हवा आहे, नव्या नेतृत्वाची गरज आहे असा संदेश त्यांनी दिला. तमिळनाडूत चित्रपट आणि राजकारण यांचं नातं खूप जुने आहे. MGR, J. जयललिता, M. करुणानिधी, विजयकांत यांसारख्या नेत्यांनी सिनेमातून राजकारणात मोठं यश मिळवलं आहे. त्यामुळे विजय यांची एंट्री हलक्यात घेतली जात नाही. त्यांचा तरुणांमध्ये मोठा चाहता वर्ग आहे. MK स्टॅलिन यांच्याकडे मजबूत संघटना, ग्रामीण भागातील पकड
आणि सत्तेचा अनुभव आहे. तर एडप्पडी पलानीस्वामी यांच्या AIADMKसाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई मानली जाते. भाजपसाठीही दक्षिणेत पाय रोवण्याची ही मोठी संधी आहे. आता सगळ्यांचं लक्ष निकालाकडे लागलं आहे. जर ॲक्सेस माय इंडियाचा अंदाज खरा ठरला तर तलपती विजय पहिल्याच प्रयत्नात इतिहास घडवतील. आपल्याला काय वाटतंय, विजय थालापती तमिळनाडूचा मुख्यमंत्री होईल का? एक्झिट पोलनुसार पाहिलं तर विजयचा पक्ष सर्वात जास्त लीड घेताना दिसतोय आणि त्याने प्रचारही तसाच केला होता. जेवढ्या जास्त प्रमाणामध्ये प्रचार केला जातो तेवढ्याच जास्त प्रमाणामध्ये यश देखील मिळतं. 4 तारखेला याचा निकाल लागणार आहे आणि त्या दिवशी ठरणार तमिळनाडूचा मुख्यमंत्री कोण. एक्झिट पोलनुसार थालापतीने केलेल्या प्रचारानुसार आपल्याला काय वाटतंय, तमिळनाडूमध्ये कोणाची सत्ता येईल? कमेंट करून नक्की सांगा.